कीर्तीचक्र प्राप्त शहीद प्रवीण जंजाळ यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी समाजसेविका डॉक्टर कमलजीत कौर आणि युवा समाजसेवक केल्विन सुबी यांनी शहीद प्रवीण जंजाळ यांच्या परिवाराला पाठिंबा देत 1 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण व साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे। देशासाठी वीरमरण प्राप्त झालेले शहीद प्रवीण जंजाळ यांना वीरमरण तर मिळाले, मात्र अकोला प्रशासनाला याचा विसर पडला असून स्मारकासाठी त्यांच्या परिवाराला शहराच्या दारी हेलपाटे घ्यावे लागत आहेत। कीर्तीचक्र प्राप्त शहीद प्रवीण जंजाळ यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी समाजसेविका डॉक्टर कमलजीत कौर आणि युवा समाजसेवक केल्विन सुत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनानुसार 11 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शहीद प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले। त्यांच्या स्मरणार्थ मारेगाव भाकरे येथे 15 ऑगस्ट पूर्वी स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। यापूर्वीही अनेक निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याचा दावा करत 1 जुलैपासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहीद प्रवीण जंजाळ यांच्या परिवारासोबत आमरण आणि साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे। उपोषणासाठी पोलीस संरक्षण आणि वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। प्राप्त शहीद प्रवीण जंजाळ मोरगांव भाकरे, इन्होंने अपने देश के लिए प्राणों की आहुति दी है। उसको 3 साल पूरे हो चुके हैं। उनके स्मारक का मुद्दा अभी भी वही का वही है। निवेदन दे दे के उनके घर वाले भी थक गए और समाज में से भी कई निवेदन हम लोग मैडम को देने आए थे। आखिर में थक हार के अभी उनके मम्मी और पापा ये दोनों भी आमरण उपोषण पे और उनके साथ में मेरा बेटा युवा समाज सेवक केल्विन सुबी ये साखड़ी उपोषण पे आने वाले 1 तारीख से बैठ रही है।